नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण खूपच रिक्वेस्टेड अशी लसणाची चटणी बघणार आहोत. तर या ठिकाणी मी एक मोठा लसूण सोलून घेतलेला आहे. तर लसणाची चटणी आहे त्यामुळे लसूण हा थोडा जास्तच घ्यायचा. त्यासोबतच इथे मी 5 ते 6 लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर लसणामध्ये तिखटपणा हा जास्त असतो त्यामुळे मिरच्या ह्या थोड्या कमीच घ्यायच्या. फक्त त्या अशा लालसर असल्या पाहिजे. तर मिरच्या ह्या थोड्याशा ओलसरच आहे, सुकलेल्या नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यासोबतच अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि जिरं हे कच्चच वापरलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला लसूण, लाल मिरच्या, तर अशा ओलसरच लाल रंगाच्या मिरच्या घ्यायच्या. त्याची चव ही खूप छान अशी येते. आणि जिरं घातलं तर हे मिक्सरला बघा सुरुवातीला काहीही न घालता वाटून घेतलं. आणि आता यामध्ये मी रंगाकरिता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. जर तुमच्या मिरच्या ह्या जास्तच लाल असेल तर नका घालू. तर इथे मी हे फक्त रंगाकरिता घातलेलं आहे. आणि ही मिरची खाल्ल्यानंतर पचायला हलकी जावी यासाठी पाव चमचा हिंग आणि चवीपेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलं. आणि आता यामध्ये छोटा जो चमचा असतो पोहे खाण्याचा त्याने 4 ते 5 चमचे तेल ऍड करायचं. तर हो, इथे आपण तेलाचा वापर केलेला आहे. आणि पुन्हा एकदा झाकण लावून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपली खूपच सोप्या पद्धतीने लसणाची चटणी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही अशी सुद्धा स्टोअर करू शकता. तर मिरची बघा थोडीशी घट्ट स्वरूपाची आहे. जर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी ऍड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही म्हणाल पाणी घातल्यामुळे मिरची ही खराब होत असेल, तर अजिबात खराब होत नाही. आठवडाभर फ्रीज मध्ये आहे तशीच राहते. फक्त एखाद्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक ठेवायची. तर बघा इथे मी छोटे 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मिक्स केल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता, थोडीशी पातळ झालेली आहे. तर हिला फोडणी वगैरे द्यायची काहीही गरज पडत नाही. खूपच टेस्टी अशी ही लसणाची चटणी तयार होते. डाळ भातासोबत भाजीला काही नसेल तर तेव्हा तुम्ही ही नुसती खाऊ शकता. भाजीची सुद्धा गरज पडणार नाही, इतकी टेस्टी बनते. तर करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा. तर शॉर्ट रेसिपी मध्ये आईने तयार केलेल्या शेपूच्या भाजीमध्ये हीच ती लसणाची चटणी होती, जी की मी तुमच्या सोबत शेअर केलेली होती. तर फायनली आज मी आईच्या पद्धतीची ही लसणाची चटणी तुमच्या सोबत आहे त्याच पद्धतीने तयार करून दाखवलेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि नक्की बनवून बघा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. इतकी भन्नाट ही चटणी तयार होते. या चटणीचा वापर तुम्ही दाबेली बनवताना सुद्धा करू शकता. फक्त यामध्ये तुम्ही थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसूण दळत असताना टाका, म्हणजे दाबेलीसाठी वापरली जाणारी लसणाची चटणी तयार होईल. तर बघा, एकाच रेसिपी मध्ये मी तुम्हाला 2 रेसिपी सांगितलेल्या आहे. नक्की करून बघा. तयार लसणाची चटणी इथे मी मस्त वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी घेतलेली आहे. तर तुम्हीही बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.